श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम सोपी अशी रेसिपी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी पनीर घेतलेलं आहे असं स्मॅश करून, कट केलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे आपले नेहमीसारखे मसाले, गरम मसाला घेतलेला आहे, मीठ, जिरा आणि हळद घेतलेली आहे. तर इथे मी लाल तिखट टाकणार नाहीये, फक्त हिरवी मिरचीच थोडीशी जास्त प्रमाणात घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर जिरा टाकून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये हिरवी मिरची टाकूयात. आणि थोडंसं लसूण आणि अद्रकची पेस्ट पण टाकणार आहोत. आता साहित्यामध्ये दाखवायला विसरली. तर आता आपण हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात. आता आपण कांदा टाकून घेऊयात. पनीर भुर्जी बनवते वेळेस ना तेल थोडंसं कमीच वापरायचं नेहमी, कारण थोडं पण तेल टाकलं तर त्यामध्ये लगेच आपल्याला जास्त असं तेल तेल दिसतं. त्यामुळे तर अशा प्रकारे कांदा पण बऱ्यापैकी तळला गेलेला आहे. तर आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कांदा पण चांगला तळला गेलेला आहे, बऱ्यापैकी ब्राऊन असा झालेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो पण आपल्याला चांगला तेलामध्ये असा मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकूयात चवीपुरतं. मी मीठ आत्ता टाकलं कारण पटकन हे सगळे जिन्नस आपले मऊ होतील आणि चांगले तळले जातील यासाठी. थोडीशी कोथिंबीर टाकूयात. फोडणीला कोथिंबीर टाकली की त्याची चव पण थोडीशी छान येते, त्यामुळे मी सुरुवातीला कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण हळद, गरम मसाला टाकून घेऊयात. तुम्ही इथे थोडंसं लाल तिखट टाकायचं असेल तर ते टाकू शकता, पण कसं चटणीचा कलर असा आपल्याला पाहिजे तसा दिसत नाही, थोडासा कलर चेंज होतो. त्यामुळे मी हिरवी मिरची जास्त प्रमाणात टाकलेली आहे, आपल्याला तिखट आवडतं त्याप्रमाणे. आणि लाल तिखट मी स्किप केलेलं आहे. तर आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं पनीर असं कुठेतरी जाडसर राहिलं असेल तर ते मी चमच्याच्या सहाय्याने असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपण यावरती प्लेट झाकून ठेवूयात आणि जस्ट 1-2 मिनिटासाठी आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही पनीरची भुर्जी तयार झालेली आहे, एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी. तर आपली अशी ही पनीरची भुर्जी तयार झालेली आहे. दिसायला पण तेवढीच सुंदर आणि खायला पण तेवढीच टेस्टी. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. वरून थोडंसं आपण कोथिंबीर टाकूयात. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.